Hello students, good morning. See, in this video lecture we are going to start a new chapter from your Science and Technology Part 2 textbook, and that is Cell Biology and Biotechnology. पहा, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तसा इंटरेस्टिंग पण आहे. टॉपिकचं नाव काय आहे? Cell Biology and Biotechnology. See, first of all we are going to discuss about what kind of syllabus or which part of syllabus we are going to study in this topic. See, कोणकोणते पॉईंट्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत ते आधी एकदा बघून घेऊयात आणि त्याचा स्टडी करूयात. सगळ्यात पहिला जो पॉईंट आपण पाहणार आहे तो म्हणजे सेल बायोलॉजी. ओके, त्याच्यानंतर जो पॉईंट पाहणार आहे तो म्हणजे स्टेम सेल. द थर्ड वन इज दी बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन, and the fourth one is the important stages in the development of agricultural. Okay, important stages in the development of agricultural. कोणाच्या? तर बायोटेक्नॉलॉजीच्या. असे एकूण 4 पॉईंट्स आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहे. आणि पहा, टॉपिकचं नाव आहे आपल्या सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. आता द फर्स्ट क्वेश्चन इज अराइज, व्हॉट इज मीन बाय सेल? ओके, सेल इज नथिंग बट इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, आणि ज्या ब्रांचमध्ये याचा अभ्यास केला जातो त्या ब्रांचला सायटॉलॉजी असं म्हटलं जातं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय सायटॉलॉजी अँड सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजी म्हणजेच काय आहे? तर सायटॉलॉजी आहे. सी, फर्स्ट आपण पाहूयात व्हॉट इज मीन बाय सेल. सेल is the structural and functional unit of living organism. पहा, सेल हे काय आहे? तर इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सेल हे एक महत्त्वाचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. असं का म्हटलं गेलेलं आहे? कारण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे फॉर्म होतात हे त्याचं बेसिक युनिट जे आहे ते काय आहे? सेल. एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर का फॉर्म व्हायचा असेल तर तो कशापासून फॉर्म होतो? तर सेलपासून. सो आपण असं पण म्हणू शकतो, सेल इज अ बेसिक और प्रायमरी युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, असं आपण लिहूयात. ओके, आता पहा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं म्हटलं, का बरं सेलला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं जातं? तर याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल आपण भिंत घेऊयात. ओके, वॉल, मेकिंग ऑफ अ वॉल. आता ही जी भिंत आहे ही कशापासून बनते हो? तर इट इज अ मेड अप फ्रॉम व्हेरियस काइंड ऑफ ब्रिक्स म्हणजे विटा. ओके, जेव्हा वेगवेगळ्या विटा एकत्र येतात तेव्हा तिथे तयार काय होते? भिंत तयार होते. भिंतीपासून घर तयार होतं. अशाच पद्धतीनं जेव्हा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म व्हायचा असतो तेव्हा त्याची फॉर्म होण्याची सुरुवात ही कुठून होते? तर सेलपासून होते, म्हणजे पेशीपासून होते. सी, व्हेन मेनी ऑफ द सेल आर कलेक्टेड टुगेदर, किंवा जेव्हा अनेक पेशी एकत्र येतात तेव्हा टिश्यू बनतात. जेव्हा when many tissue are come together there is a formation of organ takes place. When many organs are come together there is a formation of organ system takes place. आणि organ system फॉर्म झाल्यानंतर तिथे तयार काय होतं? तर ऑर्गॅनिझम तयार होतं. म्हणजे अशा पद्धतीनं एका सेलपासून पूर्ण डेव्हलपमेंट कशाची होते? एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमची होते. दॅट्स वाय द सेल इज कॉल्ड ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे क्लिअर झालं? नाउ we are going to discuss about what is mean by cytology. See, cytology, the word itself indicate that cyto means cell and logy means study of a cell. So study of cell याला आपण असं पण म्हणू शकतो, जर का डेफिनेशन करायची म्हटली, ही बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये होल स्टडी कशाचा केला जातो? सेलचा केला जातो. दॅट ब्रँच इज नोन ॲज सायटॉलॉजी. सी, किंवा आपण डिफाईन करायचं म्हटलं तर डिफाईन कशा पद्धतीने करू शकतो? इट इज डिफाइन्ड ॲज इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ
structure and function of cell. Various structures, various function and other functions performed by the cell, these all are study included in the branch of science included in the branch of biology, that branch of biology is known as cytology. See, पहा आपण असं लिहूयात, it is defined as branch of biology which deals with study of structure and function of overall structure and function of cells is known as cytology. ओके, हे क्लिअर झालं. मग अलीकडच्या काळामध्ये किंवा अलीकडच्या इयर्समध्ये खूप साऱ्या तिथे काय निघालेले आहेत, खूप साऱ्या इन्स्टिट्यूट किंवा खूप साऱ्या ऑर्गनायझेशन निघालेले आहेत किंवा याच्या खूप साऱ्या ब्रँचेस निघालेल्या आहेत. कशाच्या? तर सायटॉलॉजीच्या. आता त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट पण तुमच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय स्टेम सेल्स. ओके, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे या टॉपिकमधला. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे स्टेम सेल्स. सी, व्हॉट इज मीन बाय स्टेम सेल. स्टेम सेल याला मराठीमध्ये मूलपेशी किंवा मातृपेशी असं देखील म्हटलं जातं. सो मी इथे एक स्टेटमेंट करणार आहे बाळांनो. ह्या अशा पेशी आहेत की ज्यांच्यापासून सगळ्या पेशी तयार केल्या जातात. ओके, मातृपेशी किंवा मूलपेशी. आता मूलपेशी याचा अर्थ काय, तर मूळ पेशी. मूळ म्हणजे मूळच्या ज्या मेन आहेत त्यांना काय म्हटलं जातं, मूलपेशी. आता पहा, स्टेम सेल ह्या ज्या सेल्स आहेत या युनिक टाइप ऑफ सेल आहेत किंवा स्पेशल टाइप ऑफ सेल्स आहेत विच आर प्रेझेंट इन दी बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. पहा, एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे इथं मी. या सेल्स कुणाच्या बॉडीमध्ये सापडतात, तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या. मल्टीसेल्युलर, मल्टी मीन्स अनेक, सेल्युलर सेल्स, डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स और मोर दॅन वन टाइप ऑफ सेल, that organisms are known as multicellular. See, the human beings are the examples of multicellular organism. Okay, so आपण आपल्यामध्ये पण ज्या असणार त्या कोणत्या असणार आहेत, तर स्टेम सेल्स असणार आहेत. बरं, आता फक्त स्टेम सेल्स आपल्यामध्ये असते का? नो, खूप साऱ्या सेल्स आहेत आपल्या. नर्वस सेल्स असतील, कार्डियक सेल्स असतील, आणखीन बोन मॅरोमधल्या सेल्स असतील. ह्या सगळ्या सेल्स, व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स आपल्या शरीरामध्ये देखील प्रेझेंट असतात. सो ह्युमन बीइंग्स और वी आर द एक्झाम्पल्स, वी ऑल आर ह्युमन्स आर द एक्झाम्पल ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड दी cells which are present in the multicellular organism, that one is nothing but the stem cells. So statement काय केलेलं होतं मी, these are unique cells, okay, present in the body of मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके, आणखी आपण एक म्हणूया तिथं, these are very special type of cell. Okay, these are very special types of cell. Now, आता स्टेम सेल्स तर समजलं आपल्याला काय आहेत. आता डिटेल याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. स्टेम सेल म्हणजे मूलपेशी किंवा मातृपेशी असं म्हटलं जातं. तर पहा, आता आपल्याला पाहिजे ॲक्च्युअल स्टेम सेल म्हणजे कोणता असेल, मूलपेशी म्हणजे कोणत्या, हे तर समजलं की त्या युनिक आहेत, स्पेशल आहेत आणि कुठं असतात, तर बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सी, आपल्याला माहिती आहे झायगोट कसा फॉर्म होतो हे आपण लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. कसा फॉर्म होतो झायगोट, स्टेम सेल विच इज प्रेझेंट इन ह्युमन बिईंग और ॲनिमल्स, ते आपण आता बघूयात. कारण की ॲनिमल्स आणि ह्युमन बिईंग दीज आर बोथ आर एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो आपण इथे लिहूयात स्टेम सेल्स
प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बिईंग किंवा स्टेम सेल्स इन असं म्हणूयात आपण, स्टेम सेल इन ॲनिमल्स अँड ह्युमन बिईंग. ओके, पहा स्टेम सेल्स इन ह्युमन बिईंग अँड ॲनिमल. सी झायगोट फॉर्म होतो. झायगोट फॉर्म कशापासून होतो तर 2 जर्म सेल्सपासून. विच आर दॅट 2 जर्म सेल्स? द फर्स्ट वन इज दी मेल गॅमेट अँड द सेकंड वन इज दी फीमेल गॅमेट. मेल गॅमेट प्रोड्युसेस sperms and female gamete produces oocytes. Okay, these two are combined together. There is a formation of, or there is a process, one process takes place, and that process is nothing but the fertilization. When the fertilization takes place, through the fertilization process there is a formation of zygote takes place. हे आपण सगळं लाईफ प्रोसेस पार्ट 2 मध्ये शिकलेला आहोत. पहा जेव्हा झायगोट फॉर्म होतो तो कसा फॉर्म होतो तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं तेव्हा तिथं always there is a always need of 2 cells, and that 2 cells are nothing but the germ cells. Okay, the first one is the male gamete and the second one is the female gamete. मेल गॅमेट पासून स्पर्म येतो, फिमेल गॅमेट पासून ओसाइट्स येतो. हे जे मी बडबडते हे आपण इथं थोडंसं बोर्डवरती लिहूयात. पहा जेव्हा झायगोट फॉर्म होतो मेल गॅमेट and the second one is the female gamete. मेल गॅमेट इथं आपण काय करूया, सॉरी, and the female gamete, these two are combined together. There is a formation of zygote takes place by the process of fertilization. ओके, प्रोसेस कोणती होती? फर्टिलायझेशन आणि झायगोट फॉर्म होतो. दिस झायगोट डिवाइड अँड रिडिवाइड टू फॉर्म ए मास ऑफ अ सेल. in the earlier stage of development of these cell, in the earlier stage of development of zygote become a mass of a cell. हा काय असतो, त्या जो काही झायगोट फॉर्म झालेला आहे तो एक मास ऑफ सेल असतो, म्हणजे एक रक्ताचा गोळा असतो आणि ती सेल विच आर प्रेझेंट इन दॅट मास ऑफ सेल आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स. सी दिस झायगोट डिवाइड अँड रिडिवाइड, divide and re-divide, and it form a mass of a cell in the earlier stage of development. In the earlier stage of development, and that the cells which are present in the mass of cell are known as stem cells. ओके, थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये सांगू मी हे सगळं. पहा जेव्हा स्पर्म्स आणि ओसाइट्स मेल गॅमेटकडून आणि फिमेल गॅमेटकडून हे दोघं येतात, तिथं काय होतं, फर्टिलायझेशन होतं, फलन होतं आणि तिथं झायगोट फॉर्म होतो. झायगोट म्हणजे काय हो तर भ्रूण आपण म्हणूयात. ओके, तो जो फॉर्म झालेला झायगोट आहे इन दी डेव्हलपमेंट ऑफ अर्लियर स्टेज, म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळामध्ये हा जो काही झायगोट तयार झालेला असतो हा एक मास ऑफ अ सेल असतो, म्हणजे एक सेलचा म्हणजे रक्ताचा गोळा असतो एक प्रकारचा, आणि हळूहळू मग या रक्ताच्या गोळ्याला हळूहळू मग सगळी डेव्हलपमेंट होत जाते. मग हँड्स येतात, डोळे येतात, हळूहळू त्याची डेव्हलपमेंट होत जाते. मग ह्याच्या सुरुवातीच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजला जो काही तो मास ऑफ अ सेल आहे, तो रक्ताचा गोळा आहे, त्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या पेशी असतात त्यांना काय म्हटलं जातं, स्टेम सेल्स असं म्हटलं जातं. म्हणजे यांना मातृपेशी असं म्हटलं जातं. का ते समजलं? पहा आता ह्या ज्या मातृपेशी असतात यांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते. कोणती ॲबिलिटी असते तर they have ability to produce different types of cells, or they have ability of differentiation. Okay, the most important characteristic of stem cells काय सांगितले हो मी तर they have ability of
डिफरन्सिएशन. ओके, डिफरन्सिएशन म्हणजे काय, त्या स्वतःपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स प्रोड्यूस करू शकतात. हे क्लिअर झालं. नाव आता आपण बघणार आहे ह्या स्टेम सेल्स कुठं कुठं प्रेझेंट असतात, म्हणजे त्यांचा प्रेझेन्स कुठं आहे आपण हे पुसूयात आणि इकडे बघूयात. सी, स्टेम सेल्स मेनली प्रेझेंट इन दी अम्बिलिकल कॉर्ड ऑफ दी फिटस विच इज प्रेझेंट इन दी युट्रस ऑफ दी मदर. पहा कुठं असतात ह्या प्रेझेंट. First is the umbilical cord of fetus which is present in the uterus of the mother. Okay. Second one is the stem cells are also present in the bone marrows. See, आणखी एक लिहूयात आपण. These stem cells are present in the blastocysts of bone marrow. आधी कुठं असतात ते लिहा आणि नंतर आपण बघूयात मग. It is also present in the adipose connective tissue. And it is also present in the bone marrows. Bone marrow means it is a one kind of a spongy tissues. See, पहा स्टेम सेल्स कुठे कुठे प्रेझेंट असतात. अम्बिलिकल कॉर्ड ऑफ द फिटस. आता अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय, इट इज अ वन काइंड ऑफ अ कनेक्शन बिटवीन फिटस अँड मदर. ओके, फिटस म्हणजे काय तर गर्भ किंवा भ्रूण असं म्हटलं जातं. अम्बिलिकल कॉर्ड ऑफ फिटस विच इज प्रेझेंट इन द युट्रस ऑफ द मदर. युट्रस म्हणजे गर्भाशय. गर्भाशयामध्ये काय होतं, अम्बिलिकल कॉर्ड आणि फिटस आणि मदर या दोघांमध्ये एक कनेक्शन असतं, त्याला अम्बिलिकल कॉर्ड असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये ह्या स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. द सेकंड वन इज दी ब्लास्टोसिस्ट ऑफ बोन मॅरो. बोन मॅरोमध्ये देखील ह्या स्टेम सेल्स असतात. द थर्ड वन इज दी ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, याच्यामध्ये देखील असतात. आणि द लास्ट वन इज दी व्हॉट इज मीन बाय बोन मॅरो. बोन मॅरो इट इज अ वन काइंड ऑफ अ स्पॉन्जी टिश्यू विच इज डिवायडेड इंटू टू टाइप्स ऑफ बोन मॅरोज, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. ओके, अशा पद्धतीने ते दोन आहेत. आणि नंतर ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत या प्रिझर्व कशा पद्धतीने केल्या जातात हा एक पॉईंट आहे. स्टेम सेल्स प्रिझर्वेशनसाठी काय केलं जातं तर तिथं एक तर ते रेड बोन मॅरो आणि एका स्मॉल अशा कॉर्ड टाईपमध्ये ते प्रिझर्व केल्या जातात. अशा पद्धतीने हे सगळं डिटेल अबाउट दी स्टेम सेल्स. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर आपण काय काय डिस्कस केलेलं आहे पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेल म्हणजे काय डिस्कस केलं. सेल is a structural and functional unit of a living organism, or it is a basic unit of living organism. The second one is the what is mean by cytology. Cytology means it is a branch of branch of biology which deals with the study of structure and function of the cell. The third one is the stem cell. मग stem cell बद्दल आपण डिटेल माहिती घेतली आणि पहा कशा पद्धतीने होत जातं when many cells are connect together. Many cells are connect together, they form tissue. Okay, when many tissue are connect together म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा टिश्यू एकत्र येतात तेव्हा ते काय फॉर्म करतात, they form organ. When many organ are connect together, they form organ system. Okay, and when many organ systems are come together, the formation of organism takes place. म्हणजे सेलपासून ऑर्गॅनिझमची कशी डेव्हलपमेंट होते हे लक्षात आलं. सो सेलपासून ऑर्गॅनिझम फॉर्म होतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. देअरफॉर सेल इज अ बेसिक युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सगळं आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट बघूयात. थँक्यू.